चला तर आज आपण घरच्या घरीच बनवणार आहोत हॉटेल स्टाईल अंड्याची रसा भाजी। नमस्कार मित्र मैत्रिणी, तुझ्या सोम व्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे। चला तर आज आपण पाहणार आहोत अंड्यापासून रसा भाजी कशी बनवायची। मी इथे साहित्य घेतले आहे, 3 अंडे घेतलेले आहेत आणि लांबडा एक कांदा चिरून घेतलेला आहे, लांबडा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर, सुकं खोबरं, 1 इंच आलं, 10-12 लसणाच्या पाकळ्या। चला तर आता सुरू करू। तोपर्यंत आपण अंडे उकडून घेणार आहोत। त्यासाठी लावून घेते मी गॅस लावल्यानंतर त्यावर ठेवते पातेलं 2 मिनिटं गरम होऊ देते। त्यानंतर त्यामध्ये टाकून देते 1 तांब्या पाणी। पाण्याला मस्त 2 मिनिटं गरम होऊ द्यायचं। त्यानंतर त्यामध्ये मीठ सोडून द्यायचं, कारण आपले अंडे पटकन शिजतील मिठामुळे। त्यामध्ये आता अंडे सोडून देते आणि यावर प्लेट झाकून घेते आणि याला 10-15 मिनिटं असं मस्त शिजू देते। शिजेपर्यंत आपण काय करू, टोमॅटो आणि कांदा परतून घेणार आहोत। यामध्ये टाकून देते तेल टाकून द्यायचं, थोडं, लय पण जास्त टाकून द्यायचं नाही। तेल टाकल्यानंतर त्यामध्ये अगोदर घ्यायचा कांदा परतून, त्याला लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। बघू शकता आपला कांदा परतून झालेला आहे। आता त्यावर टाकून द्यायचं टोमॅटो टाकल्यानंतर त्यावर टाकून द्यायचं सुकं खोबरं आणि त्यानंतर आलं आणि लसणाच्या पाकळ्या पण टाकून द्यायच्या। हे आपलं परतून झालेलं आहे। आता याला प्लेट मध्ये काढून घेणार आहोत। मसाला काढून घेतल्यानंतर याला 5 मिनिटांसाठी थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचा आहे। पाहू शकता आपला मसाला थंड झालेला आहे, 5 मिनिटं होऊन गेलेले आहेत। आता याला मिक्सरला लावून घेणार आहोत। 2 मिनिटात मिक्सरला लावून घ्यायचं। पाहू शकतात आपला मसाला असा झालेला आहे बारीक। आता 10-15 मिनिटं झालेले आहे। आता आपण पाहू शकतो आपले अंडे शिजलेत का नाही। हे पाहू शकता आपले अंडे पण मस्त लगेच शिजलेले आहेत। आता याला काढून घेऊ। हे पहा आपले अंडे पण काढून झाले। आता याला थंड पण झालेले आहेत। याचे ट्रपल काढून घेणार आहोत। हे बघा किती फास्ट निघत आहेत मिठामुळे। याच्यावरचे टरपल पण काढले झाले आहेत। आता याला अशा चिरा पाडून घ्यायच्या, कारण यामध्ये मसाला बसतो। हे पाहू शकता तुम्ही, अशा उभ्या मारून घ्यायच्या। आता आपण रश्याला सुरुवात करू। त्यासाठी लावून घेते गॅस लावल्यानंतर त्यावर पातेले ठेवते। पातेला 2 मिनिटं तपू देते। त्यानंतर त्यामध्ये सोडून द्यायचं तेल। पण गरम झालेलं आहे। आता यामध्ये तेल सोडून देते मी, तुम्ही तुमच्या प्रमाणात सोडून देऊ शकता। तेल गरम झालं की त्यामध्ये टाकून द्यायचा हा मसाला आणि मसाला चांगला असा मसाल्याला तेल सुटेपर्यंत हलवून घ्यायचं। बघू शकता आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता त्यामध्ये टाकून द्यायचं आवडीप्रमाणे लाल तिखट। मी माझ्याप्रमाणे लाल तिखट टाकून देते त्यामध्ये। हे पाहू शकता आणि त्यानंतर टाकून द्यायचा हा अंडा करीचा मसाला आणि थोडा चिकन मसाला। तर याला हलवून घ्यायचं। चिकन मसाला नाही टाकला तरी चालते आणि यामध्ये हे अंडे असे मसाल्यात परतून घ्यायचे। थोडे अंडे पण आपले परतलेले आहेत। आता यामध्ये थोडं गरम पाणी करून टाकायचं रश्यासाठी। पाहू शकता हे आपल्या आवडीनुसार पाणी टाकून द्यायचं यामध्ये। पाहू शकता आपली अंड्याची रसाभाजी तयार झालेली आहे। आपली अंड्याची रसाभाजी तयार झालेली आहे। जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।